नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पहिली गोष्ट आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आजोबांची। आजोबांचं नाव होतं देवगोंडा पाटील, गाव होतं ऐतवडे। नांदणी मठाचे कारभारी म्हणून ते कार्यरत होते। आजूबाजूच्या परिसरामध्ये काही भांडणं झाली, वाद निर्माण झाले तर ते सोडवण्यासाठी त्यांना बोलावणं धाडलं जाई। बोलावणं आल्यानंतर आपल्या सोबत काही वरिष्ठ वयस्क व्यक्तींना देवगोंडा पाटील घेऊन जात असत। वाद निवारण झाल्यानंतर सही करण्यासाठी कागद पुढे येताच देवगोंडा पाटील आपल्या बरोबर आलेल्या वयस्क व्यक्तींना त्या कागदावर सही करण्यास सांगत असत। मोठ्या माणसांना मान देणं हा मुद्दा होताच, पण दुसरी एक गोष्ट त्यांच्या मनात चलत होती आणि ती गोष्ट म्हणजे देवगोंडा पाटील स्वतः निरक्षर होते। त्यांना त्यांची सही सुद्धा करता येत नव्हती आणि म्हणूनच ज्यांना सही करता येते अशा वयस्क व्यक्तींना सोबत घेऊन ते वाद निवारणाचं काम करायचे। आपल्यासारखी अवस्था आपल्या मुलांची होऊ नये या जाणीवेतूनच त्यांनी त्यांचे चिरंजीव पायगोंडा पाटील यांना शाळेत घातलेलं होतं। आष्टा जिल्हा सांगली इथं काही वर्ष पायगोंडा पाटील यांनी शाळेमध्ये शिक्षण घेतलं। व्हर्नॅक्युलर फायनलची परीक्षा ते पास झाले आणि या परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पास होणारे ते चौथे जैन तरुण होते। आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घराण्यामध्ये शिक्षणाचा पाया घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते त्यांचे आजोबा देवगोंडा पाटील यांनी। आणि या इमारतीवरती कळस चढवण्याचं काम केलं त्यांचे नातू अर्थातच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी। कर्मवीरांना या आजोबांबद्दल विशेष जिव्हाळा होता आणि आजोबांच्या आयुष्यातील काही प्रसंग ते आवर्जून सांगत असत। त्यांच्या आजोबांबद्दलची आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण ती उद्याच्या भागात। ऐकायला विसरू नका गोष्टी कर्मवीरांच्या। तोपर्यंत नमस्कार।